माझा विद्यार्थी अर्षद सय्यद हा मोटिवेशनल स्पीकर आहे. तो खूप काही आहे, तो स्वतः सांगेल तो काय आहे तो. आणि आय थिंक मला एक आवडणार सगळ्यात मोठे एक इन्स्टिट्यूट होतं. मी जास्त इम्प्रेस कुठून झालो ते सांगतो तुम्हाला. शाहीन नावाचं इन्स्टिट्यूट आहे जे बिदरला आहे, की ज्या ठिकाणी माझ्या माहितीस तो महाराष्ट्रातलं नाही पण आय थिंक भारतातले तर असतातच, भारताच्या बाहेरचे पण स्टुडंट जे आहे ते त्या ठिकाणी त्या कोचिंग क्लास नाही म्हणतात, इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी आय थिंक 10,000 पर्यंत असेल. 10,000 पर्यंत स्ट्रेंथ. आणि त्यांच्या एका ब्रँच मध्ये त्याचे 30 ब्रँच त्यांचे आहेत ऑल ओव्हर इंडिया. आणि त्या ठिकाणी मी स्वतः विजिट केली आणि त्याचे जे फाउंडर होते त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं ऍक्च्युली. आणि ते मी पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक फक्त फेसबुकवरती व्हिडिओ पाहिला की त्या इन्स्टिट्यूटला जाऊन त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच देणं म्हणजे ग्रेट पर्सन असणार आहे. आणि असं कुणाला भाग्य लाभत नाही असा माझा गुणी आणि हुशार विद्यार्थी अर्षद सय्यद तुमच्यासाठी मी आज उपलब्ध करून दिलाय. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की त्याच्याकडून तुम्हाला भरपूर काही आज शिकायला भेटेल. आणि पुढची सूत्र जे आहे ते आय थिंक 35 मिनिट्स आहेत तुझ्यासाठी. 40 minutes, right? जस्ट क्लास कडून छोटस. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय थिंक आज फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स काही होणार नाहीये, तर तुम्ही नोटबुक बंद करू शकता, ठीक आहे? कारण की मी जे काही बोलणार आहे ते वर्ड टू वर्ड इंटरॅक्शन करून हार्ट टू हार्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच माय बिलव्ड शितोळे सर फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर हियर. बाय द वे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट डिसाईड करूया की सेशन मराठीमध्ये घेऊ, हिंदी में लूँ और आय कंडक्ट इन इंग्लिश. फुल इंग्लिश तर कोणाला नको असेल इथं, मराठीमध्ये ओके. तर मी मॅक्झिमम प्रयत्न करेन मराठीमध्ये बोलण्याचा. ओके. बट तर आज मी बेसिकली फक्त 2 टॉपिकवर बोलेन. फर्स्ट टॉपिक इज अबाउट माय जर्नी which I started approximately 10 years ago from this institution, and after that I will continue about telling you some bonus tips or some simple tips जेणेकरून तुम्हाला काही ना काही हेल्प होईल तुमच्या 12th स्टँडर्ड मध्ये एक्झाम साठी प्रिपेअर करण्यासाठी. ओके. ऑल स्टुडंट्स फ्रॉम 12th स्टँडर्ड. ओके. आर यू प्रिपेअरिंग फॉर इंजिनिअरिंग और मेडिकल? इंजिनिअरिंग साठी किती जण प्रिपेअर करतात? रेज युअर हँड. फॉर इंजिनिअरिंग. आणि मेडिकल? ओके. आणि न ठरवलेले? नट. ओके. 2 आहे, ठीक आहे, फाईन. तर हे 14 महिने तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत टू डिसाइड युअर फ्युचर. नाव तुम्ही ते घोड्याला पाहिलं असेल की एक असे त्यांना कव्हर लावलेले असतात जेणेकरून हॉर्स फक्त एका स्ट्रेट डिरेक्शन मध्ये पाहू शकेल, राईट? पण आपले डोळे कसे असतात? वी हॅव मोर दॅन 180 डिग्री ॲक्सेस. 180 पेक्षाही जास्त आपल्याला ॲक्सेस आहे. सेम इन दॅट कॅपॅसिटी सध्या तुमच्याकडे जो ॲक्सेस आहे ना, हा ॲक्सेस तुमच्या करिअरचा किती आहे? यू कॅन गो इन एनी डिरेक्शन इन युअर फ्युचर. सध्या तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, बट इथून पुढं प्रत्येक वर्षामध्ये तुमच्या अपॉर्च्युनिटीज असे होत जाणार आणि तुमच्याकडे फक्त एक ट्रॅक राहील. आर यू गेटिंग माय पॉईंट? आर यू गेटिंग माय पॉईंट? थोडं इंटरॅक्शन करूया. सो गाईज बेसिकली 2010-11 हे ते वर्ष होतं जेव्हा मीही यशस्वी क्लासेसमध्ये शिकत होतो. शितोळे सरांकडून फिजिक्स आमचं इथं पूर्ण लेक्चर व्हायचे. आणि आजही असं वाटतंय की 10 years आर ऑलरेडी गॉन, पण असं वाटतंय की कालचाच दिवस होता की आम्ही तुमच्यासारखे या बेंचेसवर नाही, आम्ही मॅटवर खाली बसत होतो. कारण की त्यावेळेस आमची कॅपॅसिटी म्हणजे स्टुडंट्स आय थिंक 200+ स्टुडंट आमच्या त्यावेळेस क्लासमध्ये असायचे. व्हेन आय वॉज हिअर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स माझा सब्जेक्ट होता, बायोलॉजी नव्हता. कारण की मी टोटली फोकस्ड होतो की मला इंजिनिअरिंग करायची आहे. बट आय थिंक सरांना ते लक्षात आहे का नाही मला माहीत नाही, पण माझं ग्रुपिंग झालं नव्हतं इन बोर्ड एक्झाम. तर मी टॉपर्सपैकी 100% नव्हतो, फर्स्ट बेंचर्सपैकी नव्हतो. कारण की माझी हाईट तुम्ही पाहतात, मी इथं बसलो की मागच्या 3 जणांना दिसायचं नाही, पुन्हा त्या 2 जणांना दिसायचं नाही, म्हणून एका कॉर्नरमध्ये किंवा मागे बसायचो. सो नायदर आय एम फ्रॉम द टॉपर्स नॉर आय एम फ्रॉम द बॅक बेंचर्स. बट वन थिंग इज देअर की मी फोकस्ड होतो टुवर्ड्स माय करिअर. मला एवढं माहित होतं की मला 100% सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि त्यापैकीही मला IIT मध्ये इंजिनिअरिंग करायची आहे, तेवढं माझं गोल सेट होतं. गाईज ॲट दॅट टाइम
इंजिनिअरिंग माझा गोल होता IIT मध्ये, पण मला नॉर्मल कॉलेजही भेटू शकलं नाही. 1 वर्ष स्ट्रगल करावं लागलं. IITचा तो ड्रीम तर खूप फार निघून गेला होता, बिकॉज आय लॉस्ट माय ग्रुपिंग. माझे सगळे क्लासमेट्स पुढे गेले, इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ॲडमिशन झाले. बट समटाईम्स लाईफ कॅन प्ले विथ यू. त्याच्यामध्ये तुमचे चुका असू शकतात किंवा नॅचरली काही क्लॅमिटीज तुमच्यावर येऊ शकतात, पण इट हॅपन्ड विथ मी. तो 1 वर्ष मी खूप प्रॉब्लेममध्ये काढला. म्हणजे मला प्रिपेअर करायचं होतं स्वतःचं माइंड की ओके, तू मागे राहिलेला आहेस ऑलरेडी. यू हॅव टू कोप अप विथ दी अदर स्टुडंट्स राईट नाव. यू हॅव टू वर्क हार्ड वन्स अगेन फॉर अ होल इयर. आफ्टर दॅट देर इज ओनली वन अपॉर्च्युनिटी. त्याच्यामध्ये अपिअर होऊन मी पुन्हा इंजिनिअरिंगच्या ट्रॅकवर वापस येऊ शकतो. सो गाईज, आय डिड दॅट. त्यानंतरही काय झालं, मी इंजिनिअरिंग प्रॉपरली केली, कंप्लीट केली. इंजिनिअरिंग नंतर मी एक डिसाईड केलं होतं त्या इयरमध्ये, जेव्हा मला गॅप करावा लागला होता, की करिअर म्हणजे फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगच आहे का. मला एक क्वेश्चन विचारायचा आहे तुमच्यापैकी सगळ्यांना. तुमच्यापैकी कुणाचा गोल आहे का समथिंग अपार्ट फ्रॉम मेडिकल ऑर इंजिनिअरिंग? इफ यू हॅव गोल, ओके, टेल मी व्हॉट इज अ गोल. फॅशन डिझायनर. ओके, चला, एक जण इथं आपल्या माइंडमध्ये हे प्रिपेअर करतोय की मला पुढे जाऊन फॅशन डिझायनर व्हायचंय. तुमच्यापैकी कोणी, आणखीन कोणी, कुणाचा काही गोल आहे का अपार्ट फ्रॉम मेडिकल और इंजिनिअरिंग? रेज युअर हँड. डिसाईड केलेला आहे. किती जण इथं ब्लँक माइंड न बसलेले आहात की ठीक है, देखते हैं, हो गया तो हो गया सिलेक्शन, नहीं हुआ तो नहीं हुआ, कर लेंगे कुछ ना कुछ लाईफ में. किती जण जेन्युइनली सिरियस आहेत आपल्या लाईफमध्ये? रेज युअर हँड. मला काय करायचंय ते. आय डोंट बिलीव्ह दिस. यु नो वाय? जर हे आन्सर बरोबर आहे ना, तर मला आत्ता या मोमेंटला तुमच्या सगळ्यांचे 100% डिसाइडेड गोल तुम्ही मला सांगायला पाहिजे होते. तुम्ही हात वर करताय, तुम्ही फक्त स्वतःला, इट इज अ सेल्फ कम्फर्ट, की तुम्ही फक्त स्वतःला एक सांत्वन देताय, आय विल डू समथिंग. आणि ज्यावेळेस मला फेल्युअर आलं ना, त्यावेळेस मी असाच ओव्हर कॉन्फिडन्स झालेलो होतो. बोर्ड एग्जाम है ऐसे ही निकाल लेंगे, चले जाओ क्रैश कोर्स के लिए, प्रिपेयर करो CET के लिए, कर लेंगे, आराम से हो जाएगा. बट गाईज, इफ यू आर, आई एम गिव्हिंग अ रियालिटी चेक. जर तुम्ही सिरियस असताना, तर आता तुमच्या सगळ्यांकडे 14 महिन्यावर तुमची एक्झाम आहे. ती एक्झाम आहे जे तुमचं लाईफ डिसाईड करणार आहे. बट यू डोंट हॅव एनी गोल्स. सो गाईज, त्यावेळेस मला हे लक्षात आलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल फक्त हेच करिअर आहेत का, आणि या करिअरमध्ये ते सगळे ड्रीम्स पूर्ण होऊ शकतात का? मुलांपैकी किती जणांना इथं फरारी, ऑडी, BMW कार्स घ्यायचे? रेज युअर हँड प्लीज. रेज युअर हँड. आता यासाठी पैसे कमवायचे असतील तर कुठल्या वेळेनं कमवणार, कधी डिसाईड करणार? सो गाईज, त्यावेळेस मला लक्षात आलं की फक्त हेच करिअर नाही आहेत. यू हॅव सो मेनी थिंग्स टू डू इन लाईफ. त्यावेळेस मला रिअलाइज झालं की माझ्याकडे एक गुण आहे, ते म्हणजे आय एम अ गुड स्पीकर. मग ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगमध्ये होतो, इंजिनिअरिंगमध्ये असताना कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट, मग तो फ्रेशर्स पार्टी असतात, तुम्ही पाहिलं असेल इंजिनिअरिंगमध्ये फ्रेशर्स पार्टीज असतात, टेक्निकल इव्हेंट्स असतात, मोटिवेशनल टॉक्स असतात, खूप वेगवेगळे पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी असतात. तर ज्यावेळेस मी या गोष्टींमध्ये अपिअर व्हायला स्टार्ट झालं, त्यावेळेस माझं जो बोलण्याची टॅलेंट होतं, लेटर आय हॅव कन्वर्टेड इट इंटू अ प्रोफेशन. आणि मित्रांनो, 2015 मध्ये माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. आफ्टर दॅट 2017 मध्ये मी गेट एक्झाम क्रॅक केली. गेट एक्झाम माहिती आहे तुम्हाला, इंजिनिअरिंगवाले? जसं सध्या तुम्ही CET साठी प्रिपेअर करत आहात, नीटसाठी, राईट? नीट आणि CET या एक्झाममध्ये अपिअर होऊन तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे कॉलेजेस भेटणार आहेत, राईट? आणि राईट आफ्टर इंजिनिअरिंग एक एक्झाम असते, त्याला आम्ही गेट म्हणतो, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. त्या एक्झाममध्ये पास होऊन तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग करता येते, आणि त्यासोबतच जे पब्लिक सेक्टर युनिटमध्ये जॉब असतात फॉर इंजिनियर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला अपिअर होता येते. पण त्यानंतर जे माझं पॅशन कॉलेज टाईममध्ये डिसाईड झालं होतं की आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट फ्रॉम दी अदर्स, बिकॉज 9 to 5 जॉब्स मला करायचं नव्हतं. इंजिनिअरिंग माझे कंप्लीट झालं होतं, आता करिअर त्याच्यामध्येच आहे. पण मी डिसाईड केलं की समथिंग डिफरंट करूयात. आणि फ्रॉम 2019 आय हॅव स्टार्टेड गिव्हिंग लेक्चर्स इन डिफरंट कॉलेजेस, इन डिफरंट अकॅडमीज, इंडस्ट्रीज. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड, बाय द द स्किल्स अँड नॉलेज, पीपल स्टार्टेड ॲडमायरिंग मी. लोकांना माझे टॉक्स, माझं नॉलेज जे काही मी त्यांना डिलिव्हर करत होतो. गाईज, बाय द एंड ऑफ 2020च्या एंडपर्यंत माझे जवळपास 1.5 वर्षामध्ये मोर दॅन 100 सेशन मी ऑलरेडी केले होते इन डिफरंट कॉलेजेस ऑफ ऑल ओव्हर, नॉट ओनली इन महाराष्ट्र बट ऑल्सो इन इंडिया. अँड गाईज, आयड लाईक टू टेल यू, 2022 मध्ये, म्हणजे राईट आफ्टर 10 years ऑफ माय 12th स्टँडर्ड, 8 ऑगस्ट 2022, इट इज अ हिस्टॉरिक डे इन माय लाईफ, ज्यावेळेस मी IIT बॉम्बेमध्ये लेक्चर देऊन आलेलो आहे. ज्या कॉलेजमध्ये जायला मला
And guys, after that, right now I'm standing in front of you as a full-time internationally acclaimed motivational speaker and a corporate trainer. सौदी अरेबियाचा किंग जे आहे त्यांची खूप मोठी इंजिनिअरिंगची इन्स्टिट्यूट आहे, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट एव्हरीथिंग. आणि आय गॉट अ प्रिव्हिलेज, आय डोंट नो यू नो इट ऑर नॉट, ओके यू डोंट नो अबाउट इट. तर लास्ट नोव्हेंबरमध्ये सौदी अरबच्या सगळ्यात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही मला बोलण्याची अपॉर्च्युनिटी भेटली. एरोस्पेस इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सोबत माझा लेक्चर झालेला आहे. ही जर्नी मी कशासाठी सांगितली तुम्हाला, बिकॉज या बेंचवर माझ्यासारखे खूप सारे विद्यार्थी बसत होते आजपासून काही वर्ष अगोदर, आणि आज ते खूप मोठ्या मोठ्या प्लेसवर आहेत. सरांना माहिती आहे, सर फेसबुकवर सगळ्यांसोबत कनेक्ट असतात, तर तुम्हीही त्यांच्या ट्रॅकवर चालणार आहात. पण त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहिती, आज तुम्हाला तुमचा गोल क्लिअर असायला पाहिजे. मी हा पूर्ण पास्ट यामुळे सांगितला बिकॉज मी फक्त तुम्हाला डायरेक्टली जर बोलत असेल आणि मी काहीतरी तुम्हाला लेक्चर देत असेल तर ते तुम्हाला एवढं तुमच्या माइंडमध्ये जाणार नाही. पण जर रिअल लाईफ प्रॅक्टिकल एक्झाम्पल काही तुमच्या समोर असेल ना, तर ते एक्झाम्पल तुम्हाला अडॉप्ट करणं तुम्हाला जास्त इझी होऊन जातो. हंड्रेड्स ऑफ स्टुडंट आहेत जे यशस्वी क्लासेसच्या याच क्लासरूम्समधून, याच बेंचेस नाही पण त्या गालीच्या वरून ते इथून पुढे गेलेले आहेत. आणि गाईज बिलीव्ह मी शितोळे सरांनी जे फिजिक्स तुम्हाला आज जे शिकवत आहेत आणि जे इन फ्युचर तुम्हाला शिकवतील, ही इज वन ऑफ द बेस्ट फिजिक्स टीचर्स आय हॅव एव्हर मेट. बिलीव्ह मी गाइस. शितोळे सर ने कभी यूट्यूब चैनल चालू नहीं किया, शितोळे सर भी होते और हम पूरे ऑल इंडिया में वो एडमायर भी उनको करते. आणि माझे हे वर्ड्स वर्थ आहेत का नाहीत हे तुम्हाला फ्युचरमध्ये डेफिनेटली समजून जाईल येणाऱ्या काही महिन्यामध्येच. आफ्टर दॅट आय हॅव टू टेल यू 2 मोर थिंग्स. हे तर मी एक माझी पास्ट हिस्ट्री सांगितली, माझा हाफ टाइम कंप्लीट झालेला आहे. नाव आता सेकंड पॉईंट मी फक्त तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे की गोल सेटिंग करण्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहेत. गाईज राईट नाव मी जे आज कॉर्पोरेट ट्रेनिंग देतोय त्याच्यासाठी मी अमेरिकेमधून मी एक मास्टर्स प्रोग्राम केलेला आहे इन अ डिस्टन्स लर्निंग. त्याला म्हणतात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, इन शॉर्ट NLP. काय म्हणतात? न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, इन शॉर्ट NLP. न्यूरो मीन्स व्हॉट? न्यूरॉन कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? बायोलॉजी किंवा फिजिक्समध्ये तुम्ही ऐकलं असेल. व्हॉट इज न्यूरॉन? ब्रेन सेल्स. न्यूरॉन कशाला म्हणतात? ब्रेन सेल्स. आपली ही पूर्ण ह्युमन बॉडी इट इज मेड अप ऑफ डिफरंट टिश्यूज, राईट? आपली पूर्ण बॉडी कशानं बनलेली आहे? डिफरंट टिश्यूजनं बनलेली आहे. आणि जे टिश्यूज आपल्या ब्रेनमध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो? न्यूरॉन्स. आणि हे जे न्यूरॉन्स आहेत हेच रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या प्रत्येक ॲक्शनसाठी, तुमच्या बिलीफसाठी, तुमच्या लर्निंगसाठी, आणि तुम्ही जे काही तुम्ही लर्न करता ते माइंडमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी. आर यू गेटिंग माय पॉईंट? एका ह्युमन ब्रेनमध्ये मोर दॅन 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. आणि एका न्यूरॉनची अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी असते मोर दॅन 80 गिगाबाइट्स. किती? 80 GB. इन सिम्पल वर्ड्स, तुमच्या ब्रेनच्या एका न्यूरॉनमध्ये 80 मूव्हीज तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि असे किती न्यूरॉन्स आहेत तुमच्या ब्रेनमध्ये? 14 लाख करोड गिगाबाइट्स मेमरी स्टोअर करून ठेवल्या इतके न्यूरॉन्स आहेत. तर आता एक सिम्पल क्वेश्चन जे तुम्हालाही पडला असेल, जेव्हा तुमच्याकडे इतके न्यूरॉन्स आहेत तर मग तुमचा 4-5 MBचा सिलेबस तुमच्या माइंडमध्ये का जात नाही? इट्स अ क्वेश्चन ना, राईट? आर यू गेटिंग माय पॉईंट? जेव्हा एवढी जास्त मेमरी आहे तर 4-5 MBचा हा सिलेबस तुमच्या ब्रेनमध्ये का जात नाही? सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आयफोन माहिती आहे सगळ्यांना, आता तर खूप कॉमन झालेला आहे बाय द वे. तर आयफोन कितीमध्ये येतो? लेटेस्ट व्हर्जन 1.5 लाख अप्रॉक्सिमेटली. ॲक्च्युली आय हॅव लिटल कफ, ओके, सो आय होप यू डोंट माइंड. सो अप्रॉक्सिमेटली 1.5 लाख रुपयाचा येतो. आणि तुम्हाला माहिती आहे ॲपल कंपनी सध्या चार्जर विकत नाही आहे विथ मोबाईल. तर इमॅजिन करा तुमच्यापैकी कुणी एक आयफोन परचेस केला आहे 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून, आणि तुम्ही 1,000 रुपयाचा किंवा 1,500 रुपयाचा जर चार्जर विकत घेत नाही तर त्या फोनचा काही यूज होईल का? काही यूज होणार आहे? सेम इन दॅट कॅपॅसिटी, सेम कॅपॅसिटी तुमचा ब्रेन हा खूप पॉवरफुल आहे लाईक अन आयफोन, बट यू डोंट नो हाऊ टू चार्ज अँड हाऊ टू यूज युअर ब्रेन. यू डोंट नो हाऊ टू यूज दोज न्यूरॉन्स. बिकॉज तुम्हाला हे का प्रॉब्लेम येतोय? बिकॉज वी डोंट अंडरस्टँड हाऊ आवर ब्रेन ॲक्च्युली वर्क्स. आणि आज मी फक्त जाता जाता तुम्हाला तीच ट्रिक सांगून जाणार आहे जेणेकरून तुमचा ब्रेन तुमच्या स्टडीजकडे एक कंटिन्यू होऊ शकेल. ओके, सध्या तुम्ही अशा जर्नीवर निघू नका ज्याचा टार्गेट काय आहे हे तुम्हाला माहित नाही. इफ यू वॉन्ट टू क्लाइंब ऑन अ माउंटेन, फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड युअर टार्गेट, राईट? आणि आज जर तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग कुठला करिअर तुम्ही डिझाईन करत आहात किंवा तुमचा डिझायर आहे की मला हा करिअर करायचा आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू सेट दॅट टार्गेट ॲट लिस्ट. ते तुम्ही कसं करू शकणार माहिती? तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपले हॉबीज, पॅशन, आवड, कोणत्या गोष्टी करणं मला आवडतंय, कोणत्या गोष्टी करण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे,
कोणतं काम करायला मला फ्युचरमध्ये आवडेल, हे ऑलरेडी आपल्याला रिअलाइज झालेलं असतंय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हाला डिझायर जे आहे तुमचं, ते तुम्हाला आज डिझाईन करायचं आहे, डिसाईड करायचं आहे. त्यावेळेस तुमच्या ब्रेनमध्ये 2 गोष्टी होतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ब्रेनमध्ये असणाऱ्या 2 केमिकल आहेत. एक आहे डोपामिन आणि दुसरा आहे सेरोटोनिन. हे 2 केमिकल काय करतात, तुमच्या ब्रेनमध्ये जे काही डिफरंट रिॲक्शन्स होतात, ते रिॲक्शन्स रिस्पॉन्सिबल असतात तुम्हाला डिफरंट फिलिंग्स प्रोड्यूस करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, द फिलिंग ऑफ प्लेजर, द फिलिंग ऑफ हॅपीनेस, या सगळ्या गोष्टी कशावरून डिसाईड होतात, तुमच्या ब्रेनमध्ये हा जो केमिकलचा फ्लो होतो त्या फ्लोवर त्या गोष्टी डिसाईड होतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी किती जणांना स्टडी करण्यामध्ये 15-20 मिनिटांमध्ये एकदम एवढं बोर होतं की एक शब्दही पुढे वाचणं होत नाही? रेज योर हँड. ओके, आपको क्यों बताएंगे सर, क्यों सबके पूरे क्लास के सामने, बट आय रिअली अप्रिशिएट युअर करेज की त्यांनी ऑनेस्टली सांगितलं. मित्रांनो, असं का होतं माहिती, सगळ्यांनी हे तर एक्सपिरियन्स केला असेल, मोबाईल गेम खेळण्यामध्ये 10-10, 20-20 आवरची वेब सिरीज कंप्लीट करण्यामध्ये आपला इंटरेस्ट एवढासाही कमी होत नाही. पण स्टडी करण्यासाठी बसलात, 10 मिनिटात पूर्ण पुस्तकामधले जे शब्द आहेत ते तारे जमीन पर वाले ईशान सारखे दिसायला लागतात, राईट. 10-15 मिनिट, एवढं हे डिफरन्स काय आहे? 10-10 आवर्स कुठे गेले एका वेब सिरीजमध्ये किंवा गेममध्ये समजत नाही, पण 10 मिनिटंही पुस्तकामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही. हे का होत आहे माहिती? जो केमिकल रिस्पॉन्सिबल आहे तो डोपामिन केमिकल, हा तुमच्या ब्रेनमध्ये स्टडी करताना रिलीज होत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले हे जे ह्यूमन टेंडेंसी आहे ना, इंसान ये आराम पसंद है. इंसान कैसा है? आराम पसंद है. इंसान को आराम करना बहुत पसंद है, चाहे इससे आपके पूरे फिजिकल बॉडी का सत्यानाश क्यों ना हो जाए, आप मोटे क्यों ना हो जाओ, आप अनहेल्दी क्यों ना हो जाओ, आपके ब्रेन को क्या चाहिए? ब्रेन को क्या चाहिए? आराम चाहिए. और जब ब्रेन को किसी एक्टिविटी के अंदर हमें एंगेज करना होता है तो आपको ब्रेन को कुछ ना कुछ वहां पे आप उसको कहोगे कि कुछ ना कुछ लालच देनी होती है, जिससे आपके ब्रेन में डोपामिन रिलीज हो सके. और वो कब होता है? जब आपको उस टास्क का, जो कुछ आप कर रहे हो उस टास्क का आउटपुट समझ में आना चाहिए. फॉर एग्जाम्पल, अगर यहाँ पे मैं केक का पीस लेकर आऊं, सबके मुंह में पानी आ जाएगा, राइट? नहीं आएगा? अरे क्या जिंदगी जी रहे हो यार. एंजॉय लाइफ, केक तो खाना है, राइट? ओके, सो गाइज, ये क्यों होता है? वाई? बिकॉज केक आपके सामने है तो आपको क्विकली रियलाइज होता है कि ओ दिस इज समथिंग, एक स्वीटनेस मुझे मिलेगा. स्वीटनेस ह्यूमन बॉडी को अच्छा लगती है. हे जे फिलिंग्स आहेत हे डोपामिन जनरेट करतोय. कोण जनरेट करतोय? डोपामिन जनरेट करतोय. त्यामुळे केक खाण्यामध्ये कधी तुम्हाला बोर होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही गेम खेळत आहात तर तो इन्स्टंट हॅपीनेस तुम्हाला मिळतोय, त्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये ते डोपामिन रिलीज होतोय. आणि ते का रिलीज होतोय? कारण की तुम्हाला त्याचा इन्स्टंट रिझल्ट मिळतोय. पण आज जर तुम्ही जे स्टडी करणार आहात, ती स्टडी, फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही 1.5 वर्ष स्टडी करणार, पुन्हा 4 वर्ष कॉलेजमध्ये जाणार, पुन्हा 2-3 वर्ष स्ट्रगल करणार, आणि आजपासून 6-7 वर्षानंतर कुठं जाऊन तुमचा तो करिअर त्यावेळेस तिथं इस्टॅब्लिश होणार. आता तुमच्या ब्रेनला हे लॉंग टर्म गोल्स अंडरस्टँड होत नाहीत. यू हॅव दोज गोल्स इन युअर माइंड, बट युअर ब्रेन डोंट कन्सिडर देम ॲज अ इन्स्टंट प्लेजर. त्यामुळे काय होतं, तो डोपामिन रिलीज होत नाही. आणि ज्यावेळेस तो डोपामिन रिलीज होत नाही त्यावेळेस काय होतं, तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये मजा येत नाही. ते हॅपीनेस किंवा त्याचा तो सक्सेसचा जो एक फ्युचरमध्ये तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे तो इन्स्टंट मिळत नाही. आणि हेच रिझन आहे. आणि हे असं का होतंय? बिकॉज तुम्ही तुमच्या गोल्स बद्दल सिरियस नाही आहेत. इफ यू आर सिरियस अबाउट युअर गोल, इवन टुडे, 7 वर्षानंतर मला या पोझिशनवर जायचंय, जर मला डॉक्टर बनायचं आहे, तर आज तुम्ही स्वतःला इमॅजिन करून कधी पाहिलेलं आहे का की डॉक्टरच्या त्या व्हाईट कोटमध्ये मी कसं लागेन, लोकांमध्ये माझी किती रिस्पेक्ट होईल, सोसायटी माझं एक्झाम्पल कसं फॉलो करेन? जर या गोष्टी आज तुमच्या ब्रेनमध्ये ॲज अ फ्रेश मेमरी असते, तर आज जो तुम्ही स्टडी करतोय, जो स्टडी तुम्ही आज करणार आहात, त्या स्टडीचा तो आउटकम जर तुमच्या माइंडमध्ये आजपासून असेल तर ऑलरेडी तुमच्या ब्रेनमध्ये ते डोपामिनचा फ्लो स्टार्ट होतो. बट प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला आपले फ्युचर गोल्स आपल्या डोळ्यासमोर क्लिअर नाही आहेत, त्यामुळे हे रिअलाइज होत नाही की स्टडी मी करत का आहे. तुम्हाला जर आज स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं असेल तर यू हॅव टू सेट युअर फ्युचर गोल्स, त्यावेळेस तो डोपामिनचा फ्लो रिलीज होईल. सेम काम करतो सेरोटोनिन. कोण करतो दुसरा काम? सेरोटोनिन. लाईफ, माझे ड्रीम्स जर या टार्गेटवर तुम्हाला सेट करायचे असतील आणि तो इमेज ज्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये असतो तर तुमचा ब्रेन एक केमिकल रिलीज करतो, त्याला म्हणतात सेरोटोनिन. आणि ज्यावेळेस कंबाईन ऑफ दिस डोपामिन अँड सेरोटोनिन, तो स्टडी तुम्हाला 6 तास, 8 तास किंवा 2-4 तास जो तुम्हाला स्टडी करायचा आहे, त्यामध्ये ते इनपुट देणं तुम्हाला इझी होऊन जात आहे.
एव्हरीवन इज गेटिंग माय पॉईंट. आय नो मी थोडंसं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये घुसलेलो आहे सध्या, बट यू हॅव टू अंडरस्टँड इट. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर ज्यावेळेस तुमचे फ्युचर गोल्स हे आज तुमच्या समोर असतील, तुमचे फ्युचर गोल्स आज जर तुमच्या डोळ्यासमोर असतील, तर हे ब्रेनमध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या केमिकल रिलीज होतात आणि तुम्ही स्टडीकडे फोकस करू शकतात. अदरवाईज काय होतं माहिती, आणखीन एक केमिकल आहे तुमच्या बॉडीमध्ये, त्याला मध्ये किडनीच्या वर त्याचा एक स्टॉक असतो, त्या केमिकलला म्हणतात ॲड्रेनलिन. काय म्हणतात? ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिन काय करतो, तो तुम्हाला सिग्नल देतो आयदर फ्लाईट और फाईटचा. कोणते दोन सिग्नल? से विथ मी, आयदर फ्लाईट और फाईट. म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल त्या दरवाजातून आत एक सिंह आला, आपण सगळे काय करणार? या पोझिशनमध्ये बसणार का? विदाउट इवन डिलेइंग फॉर अ सेकंड सगळेजण उठून सेफ जागे पळण्याचा प्रयत्न करणार. एम आय राईट? तुम्ही रोडवरून चाललेला आहात, एकदम समोरून तुम्हाला एखादी स्पीडिंग कार तुमच्याकडे येताना दिसली, तर माणूस काही विचार न करता क्विकली तो साईडमध्ये होणार. तुम्ही तुमच्या ब्रेननं प्रोसेस केलं का, ओके कार येते, एवढ्या स्पीडनं येते, मला साईडमध्ये व्हायला पाहिजे, क्विकली तो ब्रेन काय करतो? रिॲक्ट करतो. एक फादर काय करत होते, एका मुलाचे फादर, ते काहीतरी कारचं वर्क करत होते आणि अचानक तो जॅक सुटला आणि ते त्याच्या वडिलांच्या अंगावर पूर्ण कार पडली. तर त्यांचा मुलगा जो पळत आला, त्यानं पूर्ण कार लिफ्ट केली जेणेकरून त्याचे फादर बाहेर पडू शकतील. त्याच्यामध्ये ही इन्स्टंट एनर्जी आली कुठून? यु नो, हा जो ॲड्रेनलिन केमिकल आहे ना, हा केमिकल काय करतो, फॉर अन इन्स्टंट ज्यावेळेस ब्रेनला हे लक्षात येतं की काहीतरी थ्रेट तुमच्या समोर आहे, तो सगळी पॉवर एका ठिकाणी जमा करतो. अँड गाईज बिलीव्ह मी, फॉर सम सेकंड्स तुम्ही हल्क बनता. यू नो दॅट? हल्क पाहिला असेल, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स पाहिलं असेल सगळ्यांनी, राईट? तर 2 मिनिटासाठी तुमची बॉडी तुम्हाला त्या हल्क सारखी पॉवर जनरेट करून देते. ही ऍक्शन घेऊ शकेल. वाय? बिकॉज यू हॅव टू कम आउट ऑफ दॅट थ्रेट. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्या थ्रेटमधनं बाहेर यायचंय. आणि काय होतं माहिती आहे का गाईज, ज्यावेळेस तुम्ही आपल्या गोल्सवर राईट ट्रॅकवर नसता, तुम्ही फाईट केली, दुसरा रिझल्ट काय? फ्लाईट. फ्लाईट मीन्स वॉट? पळून जावा. एन्झायटी माहिती आहे तुम्हाला? एन्झायटी मीन्स वॉट? अचानक तुम्हाला घाबरल्यासारखं फील होणे. तर दिस इज माय लास्ट पॉईंट. तुमचं माइंड सध्या कसं वर्क करतोय? 14 महिने आहेत ना माझ्याकडे, करीन स्टडी मी पुन्हा. ओके, वी स्टील हॅव 13 मंथ्स. आणि ते 13 मंथ्स कधी 3 मंथवर आले तुम्हाला लक्षात येणार नाही. तो टाइम कसा फास्ट फॉरवर्डमध्ये गेला. आज करेंगे, कल करेंगे, परसों करेंगे, 1 महीने बाद करेंगे, अभी तो 6 महीने है, ओ अभी तो 4 महीने है, अभी तो 3 महीने है. पहिल्यांदा कसं असतो, एका सब्जेक्टसाठी तुमच्याकडे 2 महिने असतात, पुन्हा एका सब्जेक्टसाठी 1 वीक राहतो, पुन्हा एक सब्जेक्ट एका दिवसामध्ये करावा लागतो. आणि ज्यावेळेस हा ॲड्रेनलिन रश तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएट होतो ना, तर आयदर तुम्हाला तो ड्युरेशन डिले करत एकदम मग एन्झायटी येते. ओ गॉड, माझा टाइम कुठे गेला, मी काय केलं, मी का अभ्यास केला नाही, मी का निग्लिजन्स एवढं बाळगलं. प्रोक्रॅस्टिनेशन 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 म्हणजे काय? टालमटाल. आज करेंगे, कल करेंगे, सुबह करेंगे, शाम करेंगे, दिन करेंगे, रात करेंगे. उर्दू में एक कहावत है, सुबह होती है, शाम होती है, जिंदगी यूं ही तमाम होती है. यू नो, सो यू हॅव टू अंडरस्टँड, आज तुमच्याकडे टाइम आहे. जर मी आत्ता करंट 12च्या बॅचला इथं बसवलो ना, एक बोटावर मोजल्या एवढे स्टुडंट जर मी सोडले, तर सगळेजण सध्या रिग्रेटमध्ये आहेत की हा टाइम मी का वेस्ट केला. आज ते त्यांची पूर्ण प्रॉपर्टी विकतील हे 12-14 महिने त्यांना रिटर्न मिळण्यासाठी. पण ते मिळणार आहे का? मिळणार आहे का ते? यू हॅव दिस अपॉर्च्युनिटी राईट नाव. सो तुम्हाला हे डिसाईड करायचं की हे अपॉर्च्युनिटी कुठे घेऊन जायचं आहे. अँड बिलीव्ह मी गाईज, तुम्हाला मी सांगतो, तुमच्यापैकी सगळेजण डॉक्टर बनणार नाही आहेत. दिस इज द अल्टिमेट रियालिटी, यू ऑल्सो नो दॅट. आणि त्यासोबतच इंजिनियर सगळेजण बनतील उरलेले, कारण की तेवढे कॉलेजेस आपल्याकडे आहे. पण त्याच्यानंतर तो करिअर तुम्ही परस्यू करू शकाल का नाही? वी कांट से अबाउट दॅट. बट एक गोष्ट मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, आय एम जस्ट टेकिंग 5 minutes. वी हॅव 5 minutes, लास्ट 5 minutes, बिकॉज 6 इज ऑलरेडी देअर. आज जगामध्ये एवढे करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, एवढ्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत ना, तुमच्यापैकी जर टार्गेट सेट तुम्ही केलेला असेल, जर तुम्ही सिन्सिअर आहात अबाउट लाईफ, तर तुमच्यापैकी कोणीही अनसक्सेसफुल होणार नाही. हे मी एक्सपिरियन्सवरून सांगतो. 2011 मध्ये मी कॉलेजमध्ये होतो. त्यावेळेस आमच्याकडे 2G इंटरनेट होता, फेसबुक जस्ट आलेलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये होतो, 3D 4G इंटरनेट आलं. त्यानंतर खूप साऱ्या सोशल मीडिया साईट्स आल्या, यूट्यूब त्यानंतर मार्केटमध्ये पॉप्युलर व्हायला स्टार्ट झालं. त्यानंतर आफ्टर 2015-2024 अप्रॉक्सिमेटली 9 years, या ड्युरेशनमध्ये एवढे नवीन करिअर अपॉर्च्युनिटीज आलेले आहेत
जे आजपासून 10 वर्ष अगोदर एक्झिस्टही करत नव्हते. काही युट्यूबर्सचे एक्झाम्पल घ्या, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे एक्झाम्पल घ्या. त्यांनी जेवढे पैसे फक्त 3-4 वर्षांमध्ये कमवले तेवढं कुठलाही प्रोफेशन मे बी त्यांच्या 2-3 पिढ्यामध्ये कमवू शकणार नाही. आणि ते करिअर आजपासून 10 वर्ष अगोदर अवेलेबलही नव्हते, एक्झिस्टही करत नव्हते. आज तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये आहात, जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन होईल ना, मार्केटमध्ये असे करिअर येतील जे तुम्हाला मिलियनियर्स आणि बिलियनियर्स बनवतील, जे करिअर आज एक्झिस्टही करत नाहीयेत. तर आज वर्ल्ड एवढा ड्रास्टिकली चेंज होत आहे. विदिन 5 इयर्स, 5 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी एवढं बूम करत आहे, एवढं पुढे जात आहे की ज्या गोष्टी, जे करिअर आज अवेलेबलही नाही आहेत, ते करिअर्स मार्केटमध्ये येऊन लोकांना मिलियनियर्स किंवा बिलियनियर्स बनवत आहेत. तर आज मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतोय, तुम्ही सिरियस आहात टू बिकम अ डॉक्टर, वर्क हार्ड फॉर इट. तुम्ही सिरियस आहात टू बिकम अन इंजिनियर, वर्क हार्ड फॉर इट. और यू हॅव एनी अदर अपॉर्च्युनिटी, वर्क हार्ड फॉर इट. इफ यू डोंट नो व्हॉट यू हॅव टू डू, सर्च फॉर इट, लर्न इट, अंडरस्टँड इट, नो इट टुडे, की तुम्हाला काय करायचं आहे लाईफमध्ये. आणि ज्यावेळेस तुमचा गोल सेट होईल, ज्यावेळेस मी तुम्हाला जे केमिकल बद्दल सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करताल, सो गाईज यू विल गेट दोज अपॉर्च्युनिटीज जे तुम्हाला लाईफमध्ये डेफिनेटली सक्सेसफुल करतीलच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज यावेळेस तुम्हाला 12th मध्ये ते चांगले मार्क तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत घ्यायचे आहेत. आज एक क्रिकेटर बनणं किंवा एखादा स्पीकर बनणं किंवा समथिंग बनणं, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो माहिती, की ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज फार लिमिटेड असतात. 1 लाख इंजिनियर एक देश पूर्ण त्याला डायल्यूट करू शकतो, पण 1 लाख क्रिकेटर तर डायल्यूट करणं इम्पॉसिबल आहे ऑन अ नॅशनल लेवल. क्रिकेटर 11च असणार, तर ती अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला भेटणार नाही. हे रियालिटी चेक ही आपल्याला असणं आवश्यक आहे. पण यस, इफ यू हॅव समथिंग इन युअर माइंड, इफ यू हॅव पॅशन इन युअर हार्ट, तर तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही एंटर कराल, यु नो, कधी कधी फील्डमध्ये तुम्हाला डॉमिनेट करायचं असतंय आणि कधी कधी फील्ड क्रिएट करायची असते. जैसे मैं म्हटले ना स्टार्टिंगला, IIT में मैं पढ़ने नहीं गया तो मैं पढ़ा क्या आया. तो अगर डॉक्टर आप बन सके बहुत अच्छी बात है, नहीं बने तो कुछ ऐसा बनेंगे कि जो डॉक्टर के सालों की इनकम की भी बराबरी नहीं कर सके. डॉक्टर के जॉब एक तो बहुत नोबल जॉब है, बहुत यू नो सोशली इससे नोबल जॉब कोई हो नहीं सकता. अगर वैसा नहीं कर सके तो कुछ और करेंगे. शायद आप कोई ऐसी बड़ा एक हॉस्पिटल ही खोल दो आगे चल के, जिसके अंदर 100 डॉक्टर्स आप खुद रिक्रूट कर सको. क्या मुश्किल है, इस क्लास से हमें ऐसे लोग मिल सकते हैं. The conclusion of my whole talk is you have to decide what you want to be in the future right now, right here. You have time today. आज तुमच्याकडे टाइम आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज कमी आहेत. तुम्ही करिअरमध्ये जाताल ना, मी स्टार्ट जसं केलं होतं, आज एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, पुन्हा फक्त एक 1 वे ट्रॅक असेल. आणि बिलीव्ह मी गाईज, त्या 1 वे ट्रॅकवर कुठलाही यू टर्न नाहीये. एकदा पुढे गेलात तर गेलात. सो यू हॅव टू डिसाइड इट टुडे. यू हॅव गॉट टू फाइंड व्हॉट यू लव्ह टू डू. स्टीव्ह जॉब्सचा हा कोट आहे, यू हॅव गॉट टू फाइंड व्हॉट यू लव्ह टू डू. आज तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ऍक्च्युली करायचं काय आहे, बनायचं काय आहे, आणि त्या प्रोसेसवर, त्या पाथवर तुम्हाला आज आपली जर्नी सुरू करायची आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्यांची एक कॉमन जर्नी आहे, ते म्हणजे आज 12thचे एक्झाम डॉमिनेट करायचे आहेत. 2025 मध्ये 12thचे एक्झाम डॉमिनेट करायचे आहेत. ते डॉमिनेट केलं तर फ्युचरमध्ये काय करायचं ते तुम्हाला करता येईल. सो डिसाइड युअर फ्युचर टुडे, टेक अ राईट स्टेप, फॉलो द राईट स्टेप, अँड ॲट द एंड ऑफ द डे डेफिनेटली वन डे युअर एफर्ट्स विल सून बी सीन. तुमचे जे एफर्ट्स आहेत त्याचा रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली लवकरात लवकर भेटूनच जाईल. अँड विथ दॅट बिंग सेड, आय विल कन्क्लूड दिस सेशन ओव्हर हिअर.